मला असं वाटतंय की अत्यंत सुंदर आर्ग्युमेंट झाली. आरोपीच्या वकिलाचं म्हणणं असं होतं की कुठल्याही परिस्थितीत आज जर पोलीस कस्टडी होते तर त्याचा अर्थ इनजस्टिस होईल. आणि माझं म्हणणं असं होतं की जर आज पोलीस कस्टडी दिली नाही तर कुठलाच आरोपी समोर येणार नाही. कारण काय, जोपर्यंत दोन आरोपींना समोर बसवत नाही, कन्फ्रंटेशन होत नाही, तोपर्यंत आरोपी कुठलीच गोष्ट कबूल करत नाही. कन्फ्रंटेशन किंवा चेहऱ्याचे हावभाव बघितल्यानंतर लक्षात येतं की याने ही कृत्य केलं की नाही केलं, किंवा तो खोटं बोलतो खरं बोलतो. तो बोलतो. आणि मी म्हटलं पण हे पॉलिटिकली मोटिवेटेड मॅटर आहे. सगळे लोक त्यांचेच आहेत. कोणी पैसे दिले काय, आणि फोन जो मिळत नाही आहे तो इश्यू आहे. तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की जो फोन विकत घेतला आहे तो फोन आरोपीने पाण्यामध्ये फेकून दिला. तर माझं म्हणणं असं होतं की कोर्टाने डायरेक्शन द्यावेत, की कोर्टाने सांगावं किंवा पोलिसांनी स्वतःहून एक गोष्ट सांगावी की कुठल्या पाण्यात टाकले आणि त्या पाण्यापर्यंत खाली जाऊन ते काढावं, किंवा कुठल्या ह्याचा टेलिफोन घेतला आहे तिकडे बिल असेल त्याचा तो नंबर कुठला होता, तो वापरलेला नंबर त्यांच्याकडून घ्यावा आरोपीकडून, आणि त्या नंबरवरून कन्फर्म होईल की ह्यांचं कोणाकोणाशी बोलणं झालं आहे. आणि त्यानंतर भरपूर दुसऱ्यांदा मी आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्ट कन्व्हिन्स झालं कन्फ्रंटेशनची गरज आहे, आणि त्याच्यामुळे परत त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.